नमस्कार मित्रांनो, आदिवासी विकास विभागाकडून नवीन जाहिरात आलेली आहे. याचं फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी सांगणार आहे. फॉर्म भरताना काय चुका आपण टाळल्या पाहिजे, ज्याच्या माध्यमातून आपला फॉर्म रिजेक्ट होणार नाही किंवा शेवटी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आपल्याला ते त्रास देणार नाही. तर सगळ्या काही गोष्टी आपण ज्या आहेत तर ते पाहणार आहोत. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे. मित्रांनो, आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडून ही जाहिरात आलेली आहे. नावात आदिवासी आहे, परंतु आदिवासींसाठी एकही जागा याच्यात दिसत नाही. आता याचं मूळ कारण काय आहे, जोपर्यंत माहिती येत नाही तोपर्यंत मी याच्यावर व्हिडिओ बनवणार नाही. लवकरच मी जे आहे तर त्याची माहिती घेतो आणि तुम्हाला एक नवीन व्हिडिओच्या स्वरूपात संपूर्ण माहिती सांगतो. याच्यासाठी माझं चालू आहे की मी स्वतःच आदिवासी विकास भवनला जाऊन याच्या संदर्भात माहिती जी आहे तर ते मिळवण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यंत बरेच तर्क वितर्क लावण्यात आलेले, हे नाही ते नाही, परंतु मूळ कारण काय आहे तर ते जाणून घेऊन मी लवकरच तुमच्यासोबत तुमचा जो मुद्दा आहे तर तुम्ही मांडणारच आहे. ओके, बघा याचे 5 स्टेप्स आहेत. नोंदणी व लॉग इन, वैयक्तिक माहिती भरायची, शैक्षणिक माहिती भरायची, कागदपत्र अपलोड करायचे आणि शेवटी परीक्षा शुल्क भरायचे. 1000 रुपये 900 रुपये. तर एवढं परीक्षा शुल्क जे आहे तर ते भरावं लागणार आहे. मित्रांनो, सरळ सेवेसाठी महाराष्ट्रातून सर्वात जास्त निवड देणारी टीम म्हणजे इग्नाइट अकॅडमी. 2023 मध्ये पहिली आपली तलाठीची जबरदस्त तलाठीमध्ये जबरदस्त सिलेक्शन दिलं होतं. त्याच्यानंतर 24 बघा, 25 मध्ये बऱ्याच सरळ सेवेच्या जाहिराती आल्या, त्याच्यामध्ये देखील फायदा झाला. आणि हे बघूनच आपण नवीन लाईव्ह स्वरूपाची बॅच जी आहे तर ती सुरू केलेली. मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात जास्त रिझल्ट आतापर्यंत सरळ सेवेमध्ये जे आहेत तर ते आपण दिलेले. तुम्ही कोणालाही विचारा तर ते तुम्हाला इग्नाइट अकॅडमी हे नाव सांगतीलच. आता या बॅच मध्ये जर तुम्ही पाहिला, आता बरेच लेक्चर जे आहेत तर ते तुम्हाला इथं उपलब्ध पाहायला मिळतील. काही रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये, काही लाईव्ह फॉर्मॅटमध्ये, सगळं काही. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, इथं महत्वाचे व्हिडिओ डेमो लेक्चर्स हे फ्री आहेत बरं का. एकदा तुम्ही हे नक्की बघावे. इंग्लिश पीवायक्यू अनालिसिस बघा, लाईव्ह लेक्चर्स बघा, इथं लाईव्ह लेक्चर्स इथं ओपन केला बघा. मराठी, इंग्रजी, गणित, सामान्य ज्ञान. मी मराठी ओपन केलं बघा, इथं मराठी भाषेचा उगम एकदम बेसिक पासून. इथं वर्णमाला भाग 1, वर्णमाला भाग 2, म्हणजे एकदम बेसिक टू सगळे काही टॉपिक वाईज सगळं काही अरेंज केलेलं. सगळ्या काही टेस्ट काही बघा, इथं टेस्ट 265 टेस्ट आताच अवेलेबल आहे. सर्व काही अवेलेबल आहे या बॅच मध्ये. म्हणून तुम्ही ही बॅच जी आहे तर ती नक्की जॉईन करू शकतात. सोबतच या फॉर्मची लिंक जी आहे मी तुम्हाला डायरेक्टली शेअर करतो कमेंटमध्ये. मला फक्त लिंक टाईप करा. बऱ्याच विद्यार्थ्यांना याची लिंक सापडत नाही आहे. ही लिंक ही आहे मित्रांनो, बघा ही लिंक आहे आणि याच्यावर आपल्याला रजिस्टर करायचं. आता आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करायचं तर मी इथं जाईल न्यू रजिस्ट्रेशनवर. सगळ्यात आधी बघा, इथं तुम्हाला तुमचं नाव लिहायचंय. पहिलं नाव, फर्स्ट नेम. हे सगळं 10वीच्या याच्यावर जे काही असेल ना ते लागतं बरं का. तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर असेल ते लागतं. त्याच्यानंतर मिडल नेम आणि त्याच्यानंतर लास्ट नेम. तर एवढी सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या लागतात आपल्याला इथं बघा. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थ पण काय पाहिजे, 10वीच्या याच्यावरची पाहिजे, आधार कार्ड वरची नको. आधार कार्डवर काहींची वेगळी, 10वीच्या याच्यावर वेगळी आहे. ईमेल आयडी तोच ईमेल आयडी टाकायचा. मोबाईल नंबर परत तोच मोबाईल नंबर. लक्षात घ्या, मोबाईल नंबर आणि ईमेलला ओटीपी जातो म्हणून रिचार्ज केलेला पाहिजे मोबाईल मध्ये, नाही तो ओटीपी येत नाही ते आता. ओके, ओटीपीचा नंबर टाकायचा, कॅप्चा कोड टाकायचा, सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म करायचं आणि अशा पद्धतीने तुमचं लॉग इन जे आहे तर ते तयार होऊन जाईल. मित्रांनो, फॉर्म 27 एप्रिल पासून सुरू झालेले आहेत आणि 18 मे पर्यंत याची जी अर्ज करण्याची मुदत जी आहे तर ते आपल्याला इथं पाहायला मिळते. ओके, या आता रजिस्टर झालं बरं का आपलं. आता रजिस्टर झाल्यानंतर बघा, लॉग इन आयडी आणि पासवर्ड सिंपल. तुमचा जन्मतारीख जी असते ना 30 पासवर्ड असतं. मग तुम्हाला ते काय सांगतात की आता नवीन पासवर्ड तुम्ही तुमच्या पद्धतीने क्रिएट करा. मग इथं तुमचा ओल्ड पासवर्ड शक्यतो तुमची जन्मतारीख, फॉर एक्झाम्पल 1/1/1990 म्हणजे 1 जानेवारी 1990 असं असेल तर 01/01/1990 असा पासवर्ड येतो तुमचा. तुम्हाला एक नवीन पासवर्ड बनवायचा असतो. पासवर्ड हा मिनिमम 8 ते 12 कॅरेक्टरचा. कसा बनवायचा, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राचं मी @1960 अशा पद्धतीने. म्हणजे याच्यामध्ये हा कॅपिटल लेटर आहे, हे स्मॉल लेटर आहे, हे स्पेशल कॅरेक्टर आहे, हा नंबर आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा पासवर्ड इथं बनवला पाहिजे आणि तोच पासवर्ड इथं जो आहे तर तो चालतो. म्हणून हा नवीन पासवर्ड अशा पद्धतीने करायचं. पुन्हा जायचं लॉग इनच्या पेजवर, तुमचा ईमेल आयडी आणि त्याच्यानंतर इथं तुमचा नवीन तयार केलेला पासवर्ड टाकायचा, साइन इन करायचं. आता याच्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव पुन्हा इथं विचारले, ऑलरेडी भरलं होतं तरी पण विचारतात. आईचं नाव इथं जे आहे तर ते विचारलं जातं. त्याच्यानंतर जेंडर विचारलं जातं. आधार नंबर, लक्षात घ्या फॉर्म एका ठिकाणी एकच फॉर्म भरता येतो म्हणून आधार क्रमांक त्यांनी इथं लॉक करून ठेवतात बरं का. म्हणून आधार क्रमांक इथं फार महत्वाचा आहे. त्याच्यानंतर बघा, तुमच्या आधार कार्डवर जे नाव आहे ते लिहिलेले. फॉर एक्झाम्पल काहींचं आधार कार्डवर वेगळं नाव असेल आणि बाकीच्या ठिकाणी 10वीच्या याच्यावर वेगळं नाव असेल तर ते आपल्याला इथं स्पष्ट दिसणार आहे. फॉर एक्झाम्पल एखादी महिला आहे, तिचं 10वीच्या याच्यावर जे नाव आहे ना तर ते लग्न आधीच आहे, लग्न आधी नाव असेल आणि आधार कार्डवर लग्नानंतरचं नाव असेल तर काही इश्यू नाही बरं का. आधार कार्डवर लग्नानंतरचं नाव असेल काही इश्यू येणार नाही, तसं तसंच टाका. जोडे भाऊ बहिणी आहेत का, येस और नो. मॅरिटल स्टेटस, नावामध्ये चेंज आहे का, ज्यांच्या नावामध्ये चेंज आहे त्यांनी येस करा आणि नवीन नाव तुमचं टाका. महाराष्ट्राचे रहिवासी असाल का, येस असेल तरच फॉर्म भरता येतो, अन्यथा फॉर्म भरता येत नाही. रहिवासी असतात का, डोमेसाईल सर्टिफिकेट नंबर टाका. मग
नंबर टाका आणि कधी इश्यू झालेले ती माहिती, डोमेसाईलची माहिती विचारली आपल्याला. त्याच्यानंतर मोबाईल नंबर आहे, अल्टरनेट मोबाईल नंबर टाकायचा असेल टाका, नाही टाकलं तरी चालतं, काही एवढा इश्यू नाही येत त्याचा. बघा, राज्य महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट समजा नाशिक आहे, तालुका जे काय असेल ते, ऍड्रेस टाकायचा, विलेज टाकायचा, लँडमार्क टाकायचा आणि शेवटी पिनकोड. म्हणजे ऍड्रेस इथं विचारलंय, शक्यतो तुमच्या आधार कार्डचा जो ऍड्रेस आहे तो करा. जॉईनिंग लेटर ज्या ऍड्रेसला तुम्हाला पाहिजे तो ऍड्रेस तुम्ही इथं टाकू शकतात मित्रांनो. आता खऱ्या अर्थाने जी माहिती भरायची ते एज्युकेशनल. आता बऱ्याच इथं काय 10वीचे याच्यावर, फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी म्हणेल सर माझं ग्रॅज्युएशन झाले, मी ग्रॅज्युएशन पर्यंतची माहिती भरू का? हो, नक्की भरा, नक्की भरा माहिती, तुम्हाला फायदा होईल त्याच्यानंतर. मग एखाद्याचं 10वी, आता 10वी फार कमी लोकांची झालेली असते, सगळे पुढचं एज्युकेशन करतातच. बघा, 10वी 12वी ग्रॅज्युएशन आणि काहींचं पोस्ट ग्रॅज्युएशन पण असेल तरी ते फॉर्म भरतील. आणि याच्यात कमीपणा वाटून घेण्याचं कारण नाही मित्रांनो, हा गव्हर्नमेंट जॉब आहे. कोणी म्हणत असेल की तुझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय, तुझं पीएचडी झाले, तू फॉर्म भरू नको, त्यांना त्यांचं ऐकू नका. तुमचं आयुष्य, तुम्हाला निर्णय घ्यायचा. तुम्हाला वाटत आहे मला फिक्स गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, की हा जॉबची तयारी करताना मी दुसऱ्या जॉबची आणखी तयारी करू शकतो, म्हणजे दुसऱ्या गव्हर्नमेंट जॉबची, तर तुम्ही नक्की फॉर्म भरा. काही कोणाला लाजू नका, तुम्ही एकटा फॉर्म भरा, काही कोणाला सांगू नका आणि तुमचा स्पेशल अभ्यास करा. मग 10वी 12वी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन याचं सगळं वर्ष, कोणत्या संस्थेमधून किती मार्क्स पडले, सीजीपीए काय, एकूण मार्क्स, मिळालेले गुण, पर्सेंटेज, ही सगळी काही माहिती व्यवस्थित पद्धतीने भरली पाहिजे, हे लक्षात घ्या. हे झालं. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट जर तुम्ही केलं, आता पुढे काय विचारलं जातात, तुम्ही धार्मिक अल्पसंख्याक समुदायाचे सदस्य आहात का, येस किंवा नो. धार्मिक अल्पसंख्याक समुदाय, हिंदू धर्म सोडून दुसरा. तुमचा धर्म कोणता आहे, समजा हिंदू असेल, तुमचा प्रवर्ग कोणता आहे, समजा ओबीसी, एससी, एसटी काय प्रवर्ग आहे तो तुम्ही इथं विचारला जातो. तुमचे उमेदवाराचा प्रवर्ग इथं विचारल्यावर कास्ट सर्टिफिकेटचा नंबर, त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कधी दिलं आणि कोणत्या अधिकाऱ्याकडून देण्यात आलं ते कास्ट सर्टिफिकेट, याच्याविषयी माहिती जी आहे तर ती इथं विचारली जाते. त्याच्यानंतर ओबीसी असाल तर एनसीएल, मग एनसीएल ची माहिती तुम्हाला इथं भरावी लागणार आहे. व्हॅलिडिटी नो केलं तरी फॉर्म भरला जातो बरं का, व्हॅलिडिटीचा काही इथं इश्यू येत नाही. पुढे पोस्ट अँड ऍप्लिकेशन. आता कोणतं पोस्ट आहे, एकच पोस्ट आहे वॉचमनचं. अप्लाइंग अंडर विच कॅटेगरी, कोणत्या कॅटेगरी. फॉर एक्झाम्पल तुम्ही ओबीसी मध्ये आहेत परंतु तुमचं उत्पन्न खूप जास्त आहे, मग तुम्ही काय म्हणाल, सर मला एनसीएल निघत नाही, मी ओपन मधून भरतो. काय म्हणाल, ओबीसी आहे आणि उत्पन्न पण आहे माझ्याकडे, मग त्यांनी ओबीसी मधूनच फॉर्म भरला पाहिजे, हे लक्षात घ्या. प्रोजेक्ट ऑफिस नेम टू अप्लाय, कोणत्या प्रकल्प कार्यालयाला तुम्हाला करायचे, वेगवेगळे कार्यालय येतात. फॉर एक्झाम्पल इथं बघा, चंद्रपूर, चिमूर, छत्रपती संभाजीनगर, जव्हार, डहाणू, तळोदा, देवरी, धरणी, असे अनेक प्रकल्प कार्यालय, आय थिंक 29 का काहीतरी असतील ते. त्याच्यानंतर दिव्यांग उमेदवारांना पण इथं संधी दिलेली आहे, तर दिव्यांग उमेदवारांनी त्यांची माहिती जी आहे तर ती भरायची. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, खेळाडू, ते बेळगाव मधील गाव, यांची सगळी माहिती जी आहे तर ती भरायची आहे. पुन्हा त्याच्यानंतर तुमचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न विचारलेलं आहे, हे शक्यतो कुठून भरा, तुमच्याकडे वार्षिक उत्पन्नाचा दाखला असेल तिथं असेल. फॉर एक्झाम्पल एससीचे बरेच उमेदवार असतात, त्यांच्याकडे नसतं कारण की त्यांना काही नॉन क्रिमिनल वगैरे लागत नाही. ओबीसी वाल्यांकडे असतं, एससीबीसी वाल्यांकडे असतं, विजेवाले, एनटी वाले यांच्याकडे असतं. फक्त आता एसटीला तर जागा नाही याच्यात म्हणून तो विषय नाही. एससी आणि ओपनचे जे प्रवर्गातील उमेदवार आहेत त्यांना इथं लागणार आहे. मग सर ते म्हणणार की सर माझ्या घरच्यांचं उत्पन्न 20 लाख रुपये आहे, 20 लाख आहे, तर मला इथं रिजेक्ट करतील का? तसं काही त्यांनी म्हटलेलं नाही बरं का, की 8 लाखाच्या खाली उत्पन्न पाहिजे, एवढं उत्पन्न पाहिजे. फक्त त्यांनी जनरल एक जे आहे तर ते विचारलेलं आहे. तुमचं काही घरचं आयटीआर असेल, कोणी जॉबला असेल, त्या पद्धतीने तुम्ही तिथं माहिती टाका. आणि उत्पन्नाचे प्रमाणपत्र आहे का, नो जरी केलं तरी फॉर्म भरता येतो बरं का, असं काही त्यांनी कंपल्सरी केलेलं नाही. कारण की काय प्रॉब्लेम आहे लक्षात घ्या, एससी, एसटी आणि ओपन यांना काय उत्पन्नाचा दाखला काही ठिकाणी लागत नाही, ईडब्ल्यूएस ला लागतो, बाकीच्यांना लागतो. एसटीच्या जागा नाही म्हणून आपण त्यांना तर गरजच नाही सध्या, ते ओपन मधूनच फॉर्म भरतील. पण एससी ला काही लागत नाही म्हणून काही त्यांनी काढलेलं नसतं. त्यांनी त्यांच्या पद्धतीने जे काही उत्पन्नाचं टाकायचं त्यांना वाटतं की एवढं उत्पन्न असू शकतं तर ते तिथं टाकू शकतात. पुढे एक्झामचा सिटी प्रेफरन्स, 5 एक्झामच्या सिटी प्रेफरन्स आहे, मग तुम्ही 5 प्रेफरन्स जे आहेत तर ते भरले पाहिजे. ओके. त्याच्यानंतर कॅन्डिडेटची सगळी माहिती, सेव्ह अँड नेक्स्ट. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आता खऱ्या अर्थाने तुम्हाला काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. काहीच डॉक्युमेंट नाही, फक्त पासपोर्ट साईजचा फोटो करायचा आहे. आणि याच्यामध्ये काही लाईव्ह फोटोग्राफ मागितले नाही, शक्यतो मागायला पाहिजे, ती चांगली गोष्ट असते कारण की एका टीसीएस आयबीपीएस कडे नाही. चूज फाईल जेपीजी, जेपीईजी अप टू 100 KB, म्हणजे काय, कोणता फाईल फॉर्मॅट चालेल, जेपीजी आणि जेपीईजी, ती पण किती 100 KB पर्यंत, म्हणजे 100 KB आत किती असेल तरी चालेल. काय चालणार नाही माहिती का मित्रांनो, पीएनजी चालणार नाही, पीडीएफ जे आहेत तर ती चालणार नाही. या दोन फॉर्मॅट जे आहेत तर ते चालणार नाही. त्याच्यानंतर सिग्नेचर जे आहे 200 KB पर्यंत, म्हणजे फोटो 100 KB, सिग्नेचर हे थोडंसं म्हणजे यांना जमलं नाही बरं का हे, कारण की ऍक्च्युअली साईन हे कमी केबीचं असतं. तरी पण ठीक आहे, मॅक्सिमम सांगितलेलं आहे ना, मिनिमम आपल्याला काही सांगितलेलं नाही, म्हणजे विषय नाही. लेफ्ट हँडचा थंब इम्प्रेशन, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा, तर तो 200 KB पर्यंत चालेल, तो पण जेपीजी, जेपीईजी मध्ये.
आणि हँड रिटन डिक्लेरेशन जेपीजी म्हणजे इथं कुठलेही पीडीएफ फॉर्मॅट चालणार नाही. 4 डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहेत. बाकी काही त्यांनी इथं मागितलेलं नाही. इथं सगळ्या काही गोष्टी मी इथं दिलेल्या आहे. एकदा तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून हे करा. ओके. आता हँड रिटन डिक्लेरेशन मध्ये काय राहायचं बघा. आय हिअर बाय डिक्लेअर दॅट ऑल द इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इन द ऍप्लिकेशन फॉर इश्यू, इथं तुमची नेम आणि सही असं पद्धतीने एका कोऱ्या कागदावर लिहायचं. ज्याला वाटतं मला मराठीतच लिहायचंय फक्त, त्यांनी असं मराठीमध्ये लिहून त्याचा फोटो काढून आणि तिथं अपलोड जो आहे तर तो करायचा आहे. बघा या अशा पद्धतीने तुम्हाला इथं करायचं आहे. मग इथं म्हणायचं प्रोसीड टू पेमेंट, सगळं ते डिक्लेरेशन वगैरे वाचून घ्यायचं आणि 900,000 रुपये जे काही तुम्हाला येईल तर ते परीक्षा शुल्क तुम्हाला इथं भरायचं आहे. आणि अशा पद्धतीने तुमचा फॉर्म जो आहे तर तो भरला जाणार आहे. आता या परीक्षेत जे काही प्रश्न येतील त्याच्यासाठीचा आपल्याकडे एक पीवायक्यूचा सोर्स आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये 4,600 प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. आता तुम्ही म्हणाल हे टीसीएसचे मित्रांनो, बघा टीसीएस आयबीपीएस सरळ बरेचसे प्रश्न जे आहेत तर ते कॉमनच निघतात. आणि तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर याच्यामध्ये सगळ्या काही प्रश्नपत्रिका मागील वर्षाच्या आहेत. तर तुम्ही याचा नक्की जो आहे तर तो रेफरन्स घेऊ शकतात. याच्यामध्ये पण आपले 4च विषय दिलेले आहेत, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी. हे 4 विषय जे आहेत तर ते आपण इथे दिलेले आहेत. बघा पॅटर्न वेगळा असेल पण तरी पण तुम्हाला याचा जो आहे तर तो नक्की फायदा होईल. आतापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वापरले, नाशिक मनपामध्ये हे पुस्तक वापरलं तर अतिशय फायदेशीर ठरलेले. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्की घरपोच हे पुस्तक जे आहे तर ते आजच ऑर्डर करू शकतात. ऑर्डर करण्यासाठी नंबर आहे, तसे इग्नाट अकॅडमीच्या ऍप्लिकेशन वरून देखील हे पुस्तक तुम्ही ऑर्डर करू शकतात. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.